नमस्कार, मी विनोद तळेकर। आजच्या एक्सप्लेनरच्या सुरुवातीलाच 3 प्रश्न। एक म्हणजे महाराष्ट्रात जबरदस्त सत्ता संघर्ष कुणामध्ये सुरू आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांविरोधात सगळ्यात जास्त फासे नेमकं कोण फेकतंय? आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या 2 राजकीय पक्षांमध्ये पळवापळवी सुरू आहे? या 3ही प्रश्नांचं उत्तर आहे शिंदेंविरुद्ध ठाकरे। एआयच्या या दृश्यांमध्ये काय दिसते पहा, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी बुद्धिबळ खेळतायत। राजकारण हा जसा बुद्धिबळाचा खेळ, शिंदे आणि ठाकरेंमधलं जे राजकारण आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर शिंदेंचं राजकारण हे बऱ्यापैकी बुद्धिबळाशी मिळतं जुळतं आहे, पण ठाकरेंचं मात्र बुद्धिबळापेक्षा थोडंसं वेगळं राजकारण आहे। बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेचं राजकारणाचा सगळ्यात मोठा आधार राहिला आहे तो म्हणजे भावना। बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या भावनांना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला साथ घालत आक्रमक राजकारण केलंय। कसं बघा, बाळासाहेबांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा तसंच मुंबई कुणाची आणि हटाव लुंगी बजाव पुंगी असे आक्रमक पण भावनिक मुद्दे हाती घेतले। मराठी माणसाची अस्मिता जागवली आणि मग शिवसेना नावाच्या वादळानं महाराष्ट्र व्यापला। तर बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा पिंड थोडासा वेगळा आहे। बाळासाहेब आक्रमक, धडाडीचं आणि करारी नेतृत्व होतं, तर उद्धव ठाकरेंनी मात्र भावनिक, सर्वसमावेशक आणि लॉंग टर्मचं राजकारण केलं। विशेषतः कोरोना काळात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना त्यांच्या घरातले वाटत होते, मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग 2.5 वर्षातच आटोपला। शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्राचं राजकारण जवळपास 360 अंशांनी बदललं। शिवसेनेतल्या फुटीनंतर मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भावनिक मुद्द्यांना हात घालत सहानुभूतीचं राजकारण केलंय। गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंचे मुद्दे नेमके काय होते पहा। मुद्दा क्रमांक 1, गद्दारांना धडा शिकवा, माझे वडील चोरले, माझा पक्ष चोरला, हा त्यांचा मुद्दा होता। तर चिन्हही चोरलं असंही त्यांचं म्हणणं आहे। माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतायत। हेच मुद्दे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणांमध्ये सांगत राहिले आणि या सहानुभूतीचा उद्धव ठाकरेंना 2024च्या लोकसभा निवडणुकीत चांगला फायदा झाला। पण सहानुभूतीची लाट असते, त्यामुळे सहानुभूती ही कायमच एक एक्सपायरी डेट सह येते, त्यामुळे ती कधी ना कधी ओसरते। तसंच ठाकरेंच्या बाबतीतही झालं। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना फारसं यश मिळालं नाही आणि मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र मुंबईत ठाकरेंची ताकद ही शिंदेंपेक्षा अधिक दिसली। पण मुंबई महापालिका मात्र ठाकरेंच्या हातची गेली, ती कायमची की पुन्हा ठाकरे कमबॅक करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या काळात शिंदेंकडून ठाकरेंच्या नेत्यांची पळवापळवी सुरूच राहिली। उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का बसला तो 6 खासदारांच्या फुटीमुळे। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावरच या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि गेल्या 60 ते 65 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या यंदाच्या वर्धापन दिनाला घडलं। ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी थेट म्हटलं की तुम्हाला माझ्यावरचे जर आरोप मान्य असतील तर मी आत्ता हे पद सोडतो। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय, पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतार व्हायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन। उद्धव ठाकरेंनी हे काल जे आवाहन केलं त्यांनी नेमकी 1978 साली बाळासाहेब ठाकरेंची आठवण आली, कारण बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा 1978 साली अशाच पद्धतीनं नेतृत्व
सोडून देण्याची भाषा केली होती. माधव देशपांडेंनी त्यांच्यावर आरोप केले होते. माधव देशपांडे शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक. त्यांनी असे आरोप केले होते की या सगळ्या पराभवाला, त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा पराभव झाला होता आणि या सगळ्या पराभवाला बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत. आणि त्यानंतर बाळासाहेबांनी हे शस्त्र उगारलं होतं. अर्थात बाळासाहेबांचा करिश्मा इतका होता किंवा लोकप्रियता इतकी होती की शिवसैनिकांनी बाळासाहेबांना नेतृत्व सोडू दिलं नव्हतं. उद्धव ठाकरे सुद्धा तीच चाल खेळतायत का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचं पेटंट असलेलं भावनिक कार्ड पुन्हा एकदा खेळलं. उद्धव ठाकरे काय म्हणाले तर मातोश्रीनं फक्त वाढायचं काम करायचं का, आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना मतं दिलेल्यांची मी माफी मागतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पहा, आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटा कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीनी भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही. नाहीच आहे, आम्हाला नको आहे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे. अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गधड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वार झाल्याला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमचे मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार, ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? एकूणच काय तर भावनिक आवाहन करत उद्धव ठाकरेंनी ठाकरे कुटुंबियांच्या व्यथा आणि कथा या मेळाव्यात सांगितल्या. ठाकरे पाय उतार होतो असं म्हणताच उपस्थित शिवसैनिकांनी त्यांना असं न करण्याची विनंती केली. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ठाकरे आवर्जून भावनिक राजकारणाचं कार्ड खेळतात. हे अगदी आता नव्हे तर बाळासाहेबांपासून सुद्धा घडतंय. तुम्हाला माहित आहे, स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी 2 वेळा शिवसेना प्रमुख पद सोडत असल्याची घोषणा केली होती. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे जेव्हा पहिल्यांदा बाळासाहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं एक नजर टाकूया. 1973चा तो काळ होता. मुंबईत शिवसेनेचा प्रचंड दबदबा होता. त्यावेळी सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर होते. शिवसेनेच्या मुंबई महापालिकेत 40 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर मधल्या काळात इंदिरा गांधी सरकारनं आणीबाणी लावली आणि आणीबाणी उठवल्यानंतर 1978 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेची एकही जागा निवडून आली नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचा दावा केला गेला होता किंवा तसं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलं होतं. या पराभवानंतर बाळासाहेब म्हणाले होते की येणारी मुंबई महापालिका निवडणूक हरलो तर मी थेट राजीनामा देईन. 1978 सालीच महापालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या आणि त्या महापालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या फक्त 22 जागा निवडून आल्या आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत एक सभा घेतली आणि या सभेत बाळासाहेबांनी थेट शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. बाळासाहेबांनी राजीनाम्याची घोषणा करताच शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिक मोठ्या संख्येनं मंचाजवळ आले आणि बाळासाहेबांना त्यांची मनधरणी केली. असं न करण्याची विनंती केली. अखेर बाळासाहेब तयार झाले आणि त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. पुढे असाच एक प्रसंग बाळासाहेबांच्या आयुष्यात आला होता आणि बाळासाहेबांनी राजीनामा दिल्याची बातमी थेट सामनामध्ये छापून आली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं त्यावरही एक नजर टाकूया. तो साधारणपणे 90च्या दशकातला काळ होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यावेळेला राजकारणात सक्रिय झाले होते.
त्यानंतर बाळासाहेबांवर घराणेशाहीचे आरोप होऊ लागले. त्याचवेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला रामराम सुद्धा केला. 1992च्या जुलै महिन्यामध्ये सामनामध्ये जय महाराष्ट्र अशी हेडलाईन छापून आली आणि ती हेडलाईन म्हणजे बाळासाहेबांनी केलेली राजीनाम्याची घोषणा होती. त्यावेळी सुद्धा भर पावसात शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले. शिवसैनिकांनी बाळासाहेबांची मनधरणी केली आणि बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला. बाळासाहेबांनी पुढच्या काळात शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे सोपवलं. त्यानंतर राज ठाकरे सुद्धा बाहेर पडले. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना नेटानं उभी राहिली. बाळासाहेबांच्या काळातही नव्हते इतके 63 आमदार, 18 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आले. 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक घोषणा केली होती. ती घोषणा अशी होती, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय. पण त्यामध्ये एक ट्विस्ट आला आणि सगळंच राजकारण बदलत गेलं. 2019 मध्ये ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज नेते होते. त्यापैकी अनेकांनी मुख्यमंत्री पदही भूषवलं होतं. त्यामुळे या नेत्यांची शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अजिबात तयारी नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं शरद पवारांनी सुचवलं आणि अखेर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपद, शिवसेनेतली फूट, सोडावं लागलेलं मुख्यमंत्रीपद, फुटलेले आमदार, फुटलेले नगरसेवक आणि आता फुटलेले खासदार हे सगळं उद्धव ठाकरेंनी पाहिलं आणि भावनिक पत्त्यांमधला हुकुमाचा एक्का काढलाय. तो म्हणजे मीच पायउतार होतो. आता हे भावनिक कार्ड खेळल्यानंतर नेमकं काय होतं, त्याचा मतदारांवर कसा परिणाम होतो पहा. पक्षाचं नाव धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती. ठाकरेंच्या भावनिक आव्हानामुळे पक्षाचे मूळ आणि कट्टर मतदार ठाकरेंबरोबर राहतात असा आजवरचा अनुभव आहे. पदाचा राजीनामा देतो म्हटल्यानंतर पक्षातला निराश झालेला कट्टर कार्यकर्ता पुन्हा एकदा ताकदीनं पक्षाचा पाठीशी उभा राहतो. कुटुंबाला त्रास दिला जातो. अशा व्यथांमुळे ठाकरे कुटुंबाबद्दल पुन्हा एकदा सहानुभूती निर्माण होते. जेव्हा जेव्हा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्या वेळेला मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंसोबतची युती हा उद्धव ठाकरेंच्या भावनिक राजकारणाचाच एक भाग आहे. तर अशा पद्धतीनं ठाकरेंच्या या भावनिक राजकारणाबद्दल राजकीय विश्लेषकांना नेमकं काय वाटतंय आपण पाहूया. ते असं आहे की भावनिक आव्हानाला शेवटी ती तात्कालीन त्यावेळेस त्याचा परिणाम होतो, परंतु दीर्घकालीन राजकारण काय त्याच्यावर तुम्हाला बेतता येत नाही. त्याच्यासाठी दीर्घकालीन राजकारणात जर पुन्हा नव्याने उभं राहायचं असेल तर त्याच्यात अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. केवळ भावनिक साध ही तात्कालीन असू शकते, दीर्घकालीन काय त्याचा उपयोग होतो असं नाही. चूक केली असं वाटतंय का उद्धव ठाकरेंनी त्याच्या भाषणामध्ये भावनिक साथ घालून? नाही, असं की प्रत्येकाला आज अशी परिस्थिती आहे की एवढे आलेले लोक आहेत तेही सोडून जात आहेत आणि पुढचं म्हणजे राजकारण आपण कसं होणार या संदर्भात पक्षामध्ये इतकी संभ्रमावस्था असताना त्यांना धीर देण्याचं मला वाटतं की एकीकडे प्रयत्न करताना दुसरीकडे भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. अर्थात जरी उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन केलं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे पदावरून काही पाय उतार होतील असं तुर्तास दिसत नाहीये. मात्र शिवसेनेचं पुढचं भवितव्य काय असेल तर मुळात ठाकरेंची शिवसेना ही ठाकरे कुटुंबाभोवतीच फिरते. ठाकरेंच्या शिवसेनेचा सिमेंटिंग फोर्स हा ठाकरे कुटुंब आहे. एकसंध ठेवण्यासाठी ठाकरे शिवसेनेला लागतात. शिवसेनेचं पुढचं नेतृत्व आदित्य ठाकरे असतील असे संकेत संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. आणि खरंच जर आदित्य ठाकरे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा पुढचा आश्वासक चेहरा असेल का असे प्रश्नसुद्धा आता निर्माण झालेत. कारण परिस्थिती हळूहळू त्याच दिशेनं जाते. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. त्यांच्या तोंडी तरुणाची भाषा आहे आणि तरुणांच्या प्रश्नांची त्यांना जाणही आहे. पण आदित्य ठाकरेंना ग्रामीण महाराष्ट्राची विशेष माहिती नाही आहे. हा त्यांचा एक ड्रॉबॅक म्हणता येईल. आदित्य ठाकरे फिरत नसल्यानं सातत्यानं फिरत नसल्याचा आरोप केला जातो. शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंचं महत्त्व वाढत असल्यानं अनेक नेत्यांचा आदित्य ठाकरेंना सुप्त विरोध असल्याच्या सुद्धा बातम्या येतात. आदित्य ठाकरे महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये किती फिरले हा सुद्धा एक प्रश्न आहे. आदित्य ठाकरेंनी किती प्रचार केला? आदित्य ठाकरे हे मातोश्री सोडून लोकांमध्ये मिसळतील का? आदित्य ठाकरे लोकांचं ऐकून घेतील का? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर उपस्थित होतील. अर्थात आदित्य ठाकरे हे वयानं खूप लहान आहेत. पुढच्या काळात त्यांना अनेक राजकीय आव्हानं पेलायची आहेत. आता ही आव्हानं ते कसे पेलतात यावर त्यांचं नेतृत्व निखरून येणार आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं हेही आम्ही जाणून घेतलं, ते सुद्धा पहा. मुळात आदित्य ठाकरे यांना ज्या पद्धतीने राजकारणात आणण्यात आलं आणि 2019च्या उत्तरार्धात म्हणजे शेवटी जेव्हा नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हाच त्यांना मंत्रिमंडळात घेण्यापासून खूप मोठे मतभेद निर्माण झाले. हा एक मोठा इतिहास आहे. परंतु संक्षेपाने सांगायचं झालं तर आदित्य ठाकरे यांच्यामुळे समस्या वाढतात असं पूर्वी दिसून आलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाला विरोध झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल थाटण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे असंही राजकीय वर्तुळात सातत्याने म्हटलं गेलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे शिवसेनेची धुरा वाहण्यासाठी इतके सक्षम झालेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण असं पाहण्यात येतं की जसं आत्तासुद्धा धाराशिवचे बंडखोर खासदार जे पक्षांतर करू इच्छित आहेत, ओमराजे निंबाळकर, त्यांनी सुद्धा बहुधा परवा असं म्हणाले ते की उद्धव ठाकरे आजारी आहेत, आम्ही समजू शकतो, परंतु आदित्य ठाकरे यांनी फिरायला हवं. संघटना चालवणं किंवा राजकीय पक्ष चालवणं इतकं सोपं काम नाही. अर्थात आदित्य ठाकरेंसमोर आणखी एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे, कारण आदित्य ठाकरे आणि आत्ता जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप आहे, मोठा वयाचा फरक आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे या नेत्यांसोबत सुटेबल आहेत का, किंवा हे नेते आदित्य ठाकरेंबरोबर स्वतःला कम्फर्टेबल फील करतात का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात रोहित पवार आणि श्रीकांत शिंदे हे सुद्धा आदित्य ठाकरेंचे समकक्ष आहेत. त्यांच्याच इतक्या साधारण 1-2 वर्षाचं अंतर असेल या तीनही नेत्यांमध्ये. आदित्य ठाकरेंच्या तुलनेत हे दोन नेते मात्र महाराष्ट्रात फिरतात, सक्रिय आहेत, असं चित्र दिसतंय. अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरेंबद्दल एक प्रश्न उपस्थित केलाय, तो म्हणजे आदित्य ठाकरे मातोश्री सोडून बाहेर पडणार का, महाराष्ट्रात फिरणार का. या प्रश्नाचं उत्तर स्वतः आदित्य ठाकरेंनाच द्यावं लागेल. सध्या तरी उद्धव ठाकरे पायउतार होणार नाहीत असंच एकूण चित्र आहे. सध्या तरी शिंदेंनी बुद्धिबळाच्या खेळात ठाकरेंचे 6 मोहरे टिपलेत. त्यावर ठाकरेंनी हा खेळाचा पटच सोडतो अशी एक वेगळी चाल खेळली आहे. या खेळात चेकमेट तर मिळालाय. पुढच्या काळात कोण गारद होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.